नमस्कार, गोदावरी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी पुष्पा. आज आपण बनवतोय शेंगदाण्याचे लाडू. तर मी 500 ग्राम शेंगदाणे घेतलेलं आहे. त्यासाठी मी 300 ग्राम गूळ घेतलेला आहे आणि 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया. तर चला तर मग. कढई गरम झालेली आहे. तर आपण सर्वप्रथम शेंगदाणे चांगले भाजून घेऊया. शेंगदाणे आपले चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक वाटण्याचं करूया. सर्वप्रथम आपण शेंगदाणे चांगले भाजून घेऊया. शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत. तर सर्वप्रथम आपण ते काढून घेऊया. काढून घेऊन नंतर ते थंड झाल्यानंतर त्याचं आपण मिक्सरला बारीक करूया. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ घेतलेला आहे. ते मी बारीक वाटण करून घेते. त्याचप्रमाणे थोडे शेंगदाणे आणि थोडा गूळ असं करून मी पूर्णपणे हे मिक्सरला बारीक वाटण करून घेते. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण पूर्णपणे गूळ आणि शेंगदाण्याचं बारीक वाटण मी मिक्सरला केलेलं आहे. तर आपण सर्वप्रथम लाडू बांधून घेऊया त्याचे. तुम्ही बघू शकता आपल्या शेंगदाण्याचा लाडू तयार झालेला आहे. अशा प्रकारेच मी ही सर्व लाडू तयार करून घेते. तुम्ही बघू शकता आपले शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत. कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.